ॲक्च्युली आयडियल ग्रुपचा आयडियल कॉलनी हा जो प्रोजेक्ट आहे रंकाळ्याच्या इथला, तो खूप चर्चा झाला. त्याचे होर्डिंग्स, आणखीन त्याच्या एकंदर बाकीच्या गोष्टी. सो तेव्हा मी तिकडे गेलो, तेव्हा त्यांनी मला रिकमेंड केलं की उजाळीवाडीमध्ये सुद्धा आपला एक प्रोजेक्ट सुरू आहे. सो हे लोकेशन, ह्याची कनेक्टिव्हिटी, एकंदर सगळा विचार करता आणि एक सर्वसामान्य कुटुंब म्हणून आपण विचार केला तर माझी मिसेस आत्ता गृहिणी आहे. तर तिचा विचार केला तर एकंदर स्ट्रक्चर जे आहे फ्लॅटचं ते खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे मी इथे बुक केलं फ्लॅट. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की एकच डिझाईन कंटिन्यू ठेवलं नाही आहे. प्रत्येक डिझाईन वेगळं आहे. म्हणजे 1 BHK, 2 BHK, 2 BHKमध्ये 4 व्हेरियंट्स आणि 3 BHK. प्रत्येक डिझाईन वेगळं आहे. आणि जनरली आपण बघितलं तर प्रत्येकाचा जो डोअर असतो तो कदाचित समोरासमोर येतो बऱ्याच ठिकाणी. इथे एकही डोअर जो आहे तो समोरासमोर येत नाही आहे. आणि आतलं प्लास्टर असेल जे जिप्समचं आहे, एकंदर व्हेंटिलेशन्स असा विचार केला तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत. सो त्या दृष्टीने इथे बुक केला आणि एकंदर कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली. बेसिकली मी आत्ता मुंबईमध्ये सुद्धा राहिलो आहे, पुण्यात सुद्धा राहिलो आहे आणि आत्ता मी जवळच एका टाउनशिपमध्ये राहतो आहे. सो ॲक्च्युली ह्याच्यातला महत्त्वाचा विषय असतो की पाणी आणि एक सोसायटी स्थापन होणं. कारण टाउनशिप म्हटल्यानंतर सहकारी सोसायटी खूप महत्त्वाची असते. बिल्डर शक्यतो काय करतात, पजेशन दिल्यानंतर ही प्रोसिजर करतात आणि त्या केसमध्ये होतं असं की त्याला बऱ्याच गोष्टी साध्य होत नाहीत आणि मग त्याला एवढी प्रोसिजर लांबते की मग अडचण निर्माण होतं. तर सहकारी सोसायटी हा त्यांनी पदेशनच्या आधीच साईड बाय साईड सुरू ठेवलेला आहे विषय. त्यामुळे पदेशन जेव्हा मिळेल त्यावेळी ते मला सहकारी सभासद करून घेतील. आणि दुसरा विषय पाण्याचा आहे की जो याच्यामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी मिळणं खूप गरजेचं असतं. कारण बोरिंगचं पाणी असतंच, तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याची सोय त्यांनी व्यवस्थित केलेली आहे आणि त्यांनी दोन्ही नळसुद्धा सेपरेटली त्याच्यामध्ये दिलेले. कारण ह्या दोन गोष्टी एक फ्लॅट घेताना महत्त्वाच्या असतात, त्या इथे त्यांनी चांगल्या रीतीने मॅनेज केल्या. आयडियल टीम म्हणून त्यांनी सुरुवातीला मला आयडियल कॉलनी रेफर केली की तुम्ही तो फ्लॅट बघा, आमचं कन्स्ट्रक्शन बघा, एकंदर तुम्हाला कसं वाटते डिझाईन्स आणखीन ते बघा. ते बघितल्यानंतर मला कन्स्ट्रक्शन क्वालिटी, एकंदर डिझाईन सगळ्या गोष्टी आवडल्या. सो मी इथे आलो आणि फ्लॅट बुक केला. त्यानंतरच्या पुढच्या प्रोसिजर असतील, डॉक्युमेंटेशन, ॲग्रीमेंट टू सेल, त्यानंतर बाकी लोनची प्रोसिजर, ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी ज्या ज्या वेळेला जे टप्पे आहेत त्यानुसार सगळी व्यवस्थित मदत केली. आणि ॲज अ बँकर म्हणून त्या मला गोष्टी माहीत होत्या, पण मला त्यांना सांगायची गरज लागली नाही की मला हे द्या. त्यांनी ऑटोमॅटिकली त्या वेळेला ते व्यवस्थित प्रोव्हाइड केलं. नक्कीच सुचवेन मी. ॲक्च्युली माझे 2 मित्र जे आहेत त्यांनीसुद्धा इथे बुक केलेलं आहे फ्लॅट. कारण जेव्हा त्यांना कळालं की इथे आयडियल टॉवर्सचा प्रोजेक्ट आलेला आहे, त्यावेळी त्यांना मी सांगितलं की असं-असं आहे. ते म्हटले की "तू बुक केलं आहेस का?" तर मी म्हटलं, "हो, मी बुक केलं आहे." सो ते बघायला आले. आयडियल कॉलनीचा रेफरन्स त्यांनी घेतलाच होता आणि एकंदर त्यांनी ते फ्लॅट बुक केला आणि बाकीच्या मित्रपरिवाराला सुद्धा सांगितलेलं आहे मी. डेफिनेटली ते बुक करतील.